हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. काल हे त्यांनी पाणीपुरीचं पार्सल आणलेलं, तेच आम्ही तिघांनी मिळून एन्जॉय केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी मी मस्त भजीचा बेत बनवला होता. खूप दिवसातून असं चमचमीत खायला मजा येते. तिच्या जेवणामध्ये मी बनवली होती दही टाकून शिमला मिरची. इथं तुम्हाला मी साहित्य सांगत आहे. कांदा आणि शिमला मिरची उभी चिरून घ्यायची आणि आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर एवढंच लागतं. त्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये चिरलेली शिमला मिर्च आणि कांदा घेणार आहोत. त्यामध्ये मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट एवढं टाकून ते मिक्स करून घ्यायचं. इथं माझ्याकडून ती क्लिप विसरली आहे. 4 गोष्टी त्यात ॲड करायच्या. शिमला मिरचमध्ये शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ एवढंच मिक्स करून ठेवायचं. दुसरीकडं मग तेल गरम करून कढईत जिरे मोहरी टाकायची आणि नंतर आलं लसूणची पेस्ट परतली की त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. हळद टाकली की जे आपण मिक्स केलं होतं कांदा आणि शिमला मिरचं ते आपण त्यात टाकणार आहोत. ते टाकलं की मस्त परतून घ्यायचं. झाकून ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे ते एकदम मऊ पडतं आणि थोडंसं शिजले पण जातं. थोड्या वेळ असं झाकून ठेवायचं. नंतर बघा आता थोडंसं शिजल्यासारखं झालंय, मऊ मऊ. मग त्यात दही गॅस कमी करून दही टाकायचं. डायरेक्ट टाकलं तर दही टाकून मस्त मिक्स करायचं. इथं दही टाकून मिक्स केलेलं आहे आणि मी नंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे. दही टाकल्यामुळे याला मस्त असं तेल सुटतं. मी इथं मोठ्या गॅसवर ठेवलंय कारण जास्त ते पाणी आटलं पाहिजे त्याच्यामधलं, कारण दही थोडंसं पातळ होतं माझ्याकडलं. तुम्ही जर घट्ट दही टाकणार असाल तर ते इतकं पाणी सुटत नाही त्याला. मस्त आटून घ्यायची भाजी, एकदम हॉटेलसारखी लागती आणि जास्त साहित्य पण लागत नाही. घरच्या घरी आपण ही भाजी बनवू शकतो. हे बघा इथं किती छान दिसते ही भाजी आणि खूप तेल सुटले. तेल नाही, हे दह्यातलं तूप आहे. चवीला पण अप्रतिम झालेली ही भाजी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. हे दुसऱ्या दिवशी सकाळचं मस्त असं घर आवरलं. रविवारी नाश्त्याला सकाळी चपातीचे तुकडे बनवले होते. तुम्ही बनवता का? म्हणजे खरेदीचा दिवस, मग आम्ही बाहेर गेलेलो. मस्त असा भाजीपाला आणला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे किती आहे? कावळा कसा करतो? चिमणी कशी करते? आणि कुत्रा कसं करतो? आणि मांजर कसं करतो? आणि कोंबडी कशी करते? कोंबडी को को. आणि हे किती आहेत? हे किती आहेत? 1 2 3 4 5. इंग्लिशमधून 1 2 हाय. झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.